भाजपा आणि सरकारमधल्या काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा, सोशल मीडियावरील ट्रोलिंग नंतर बच्चू कडूंचा आरोप, कर्जमाफी न केल्या जिकडे तिकडे हंगामा, कडूंचा इशारा. सत्याचा मोर्चा आयोजन केल्याप्रकरणी बाळा नांदगावकरांसहित इतरांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चा काढणं आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका. चित्राताई, तुम्ही अभिनय पुन्हा सुरू करा, आमचा मोर्चा स्टँडअप कॉमेडी आहे की प्रबोधन महाराष्ट्र ठरवेल, मनसेच्या योगेश चिलेंची टीकेला प्रत्युत्तर. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा महायुती सरकारला घरचा आहेर, वर्षभरात 1 रुपयाही निधी मिळाला नाही. किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड, गुलाबराव पाटलांकडूनही वक्तव्याला दुजोरा. सत्ताधारी आमदारांची ही परिस्थिती तर विरोधकांचे काय हाल होत असतील. सरकारच्या तिजोरीतच ठणठणाट, किशोर पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचा निशाणा. भाजपनं मतदारसंघात काम केलं नसतं तर किशोर पाटील निवडून आले नसते, महायुतीत कटुता येईल अशी वक्तव्य नको, प्रवीण दरेकरांचा सल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांचा संताप, वनविभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं. बेल्ला जेजुरी महामार्गावर रास्ता रोको, उपाययोजना करेपर्यंत मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका. बिबट्याच्या हल्ल्याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार, वंतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजितदादांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बिहारमध्ये प्रचार सभा, मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचे राज्य बनेल, राजेश भाईंना निवडून द्या, फडणवीसांचं आवाहन. उद्धव ठाकरेंची उद्या 12:30 वाजता पत्रकार परिषद, मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलण्याची शक्यता. भाजप करणार राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा, मविया विरोधात उद्या मोठी पत्रकार परिषद घेणार, मंत्री आशिष शेलार गौप्यस्फोट करणार. सुषमा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवर आक्षेप. फलटणमध्ये उद्या माजी खासदार रणजित निंबाळकरांची पत्रकार परिषद, आरोप करणाऱ्यांनी पत्रकार परिषदेत येण्याचं आव्हान, व्यासपीठ आणि खुर्च्यांचीही व्यवस्था असणार. बेळगाव कर्नाटकचा भाग, तो मागायचा महाराष्ट्राला अधिकार नाही, अन्यथा आम्हीही मुंबई कर्नाटकला जोडण्याची मागणी करू, काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदींच्या विधानांमुळे वाद. अशा धमक्यांना भीक घालत नाही, मुंबई महाराष्ट्रातच राहणार, कर्नाटक प्रश्न कोर्टात सुरू, अजित पवारांचं काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदींना प्रत्युत्तर. अजित पवार सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड, 60 मतदारांपैकी अनेकांचा दादांना पाठिंबा. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान कायम, बुलढाणा, वाशिम, जळगाव, नाशिक, संभाजीनगरसह रत्नागिरीत शेती पिकांचं अतोनात नुकसान, धानाचं डौलदार उभं पीकही जमीनदोस्त.